नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसं। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे या हप्त्याचे वोटिंग ट्रेंड। तर कोण आहे 1 नंबरला आणि कोण आहे 5 नंबरला। तर आपण खालून सुरुवात करूया। सर्वात खाली आहे ज्याला कमी वोट पडलेले आहे, म्हणजे 4% वोट पडलेले, तो आहे अरबाज। अरबाजचा गेम निकीच्या मागे पुढे चाललाय। निकी जे बोलल तसंच करतोय आणि आपल्याला दिसतं पण आहे। फक्त पायपुसणंच होता तो, आता भरपूर काही टॅग पण चॅलेंज आहे, त्याच्यामुळे त्याचा गेम पूर्ण निकीच्या आरीच आहे आणि त्याचा स्वतःचा वैयक्तिक गेम काहीच नाही आहे, त्यामुळे तो आहे 5 नंबरला। त्यानंतरून त्याच्या वर आहे निकिता मोली। तिचा पण आर्या गेल्यामुळे लोकांना पण तिचा गेम आवडत नाही आहे आणि त्यामुळे ती 4 नंबरला आणि तिला 4% वोटिंग पडलेलं आहे। तर आणि आर्याचा पण तिला खूप मोठा फटका बसलेला आहे। लोक तिला वोटच करत नाही आहे, कारण की एक व्यक्ती बाहेर गेल्यामुळे आणि ते अनफेअर झाल्यामुळे तिला लोक वोटिंग नाही करत आहे। तर 3 नंबरला आहे वर्षाताई उसगावकर। वर्षाताई या 3 नंबरला आहे आणि त्यांचा गेम थोडा माइंडमध्ये चालू आहे, म्हणजे ते नेमकी धडक इकडं धडक तिकडं चालू आहे, पण एवढं बी पद्धतशीर नाही आहे तसं आपल्याला म्हणावा तसा। तर फक्त का ॲक्टिंग ॲक्टिंगच करताय गेममध्ये, बाकी त्यांचा काहीच नाही आहे। कोणी भांडायला आलं तर फक्त ॲक्टिंगनी एखादं उत्तर देणं हे चालू आहे, त्यामुळे त्या आहे 3 नंबरला, त्यांना फक्त 13% वोट आहे। त्यानंतरून 2 नंबरला आहे जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकर ही आता बिग बॉसमध्ये एकदम चांगली खेळते। त्यानंतरून ती एकटी खेळते। ती आता बोलली की मी अरबाजला डायरेक्ट लढणार आहे। अरबाज तिने डायरेक्ट कबूलच सांगितलंच आहे प्रेक्षकांना की वैभव जाण्याचं कारण म्हणजे अरबाज होता, त्यामुळे आणि आता ती नडणार पण आहे अरबाजला आणि अरबाजला नडावं आणि आपल्याला दिसेल की जान्हवी अरबाजला नडेल, त्यामुळे ती 2 नंबरला आहे आणि तिला फक्त 13-14% वोटिंग झालेलं आहे, म्हणजे वर्षा उसगावकरपेक्षा थोडं जास्त वोटिंग झालेलं आहे। आणि 1 नंबरला जो राज्य करतोय तो म्हणजे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण 70-73% वोटिंग त्याला झालेलं आहे। तो 1 नंबरची जागा तर सोडू शकत नाही आणि खालचे पण वर येऊ शकत नाही, त्याला क्रॉस करणं अशक्य आहे यांना। पण सूरज चव्हाण गेम पण चांगला खेळतोय, टास असू द्या 1 नंबर खेळतोय। टासमध्ये तो ज्या टीमकडनं खेळतो त्या टीमचा बनून खेळतो, म्हणजे त्या टीमला तो धोका देत नाही, तो पद्धतशीरपणे खेळतो, त्यामुळे त्याचा गेम निखळतो आणि तो खेळतो पण आहे। त्याशिवाय तो कोणाच्या इकडच्या तिकडच्या काड्या बी करत नाही, जे बोलायचं त्या ठिकाणी तो मुद्देशीर बोलतो, त्यामुळे सूरज 1 नंबरला राज्य करतोय। आणि अशा प्रकारे आपण या हप्त्याचे वोटिंग ट्रेड म्हणजे कालचे वोटिंग ट्रेड आपण ऐकलेले आहात। आपण उद्याचे वोटिंग ट्रेड ऐकू, त्यासाठी आणि नमस्कार। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।